सांगलीत मराठी नववर्षाचे स्वागत मर्दानी खेळाने गणपती मंदिर परिसरात बालचमूंच्या युद्धकलेने वेधले लक्ष. हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आज सांगली नगरीत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ऐतिहासिक सांगली गणपती मंदिर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने सांगलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुले आणि मुलींनी सादर केलेले मर्दानी खेळ. पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेले या बालचमूंनी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा यासारख्या ऐतिहासिक युद्धकलांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. शिवकालीन युद्धकलेचा हा वारसा पाहून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. मुलांच्या या साहसाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाली. ढोल ताशांच्या कडकडाटाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अशा घोषणांनी वातावरण भगवेमय झाले होते. महिला आणि पुरुषांनी पारंपरिक पोशाख, फेटे परिधान करून या उत्सवात सहभाग घेतला. या मंगलमयी प्रसंगी सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी केवळ कार्यक्रमाचा आनंदच घेतला नाही, तर मर्दानी खेळ सादर करणाऱ्या लहान मुलांचे विशेष कौतुक केले. आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचे काम ही नवी पिढी करत आहे हे पाहून अभिमान वाटतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज गुढीपाडवा आपल्या वर्षाचा पहिला दिवस. आज सर्व सांगलीकरांना मी या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो. आणि हा पाडवापासून सुरू होणारं नवीन वर्ष हे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सुख, अनेक समाधान आणि आनंद भरभरून आणो ही पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व सांगलीकरांना मी शुभेच्छा देतो. आणि आज गणपती मंदिरासमोर सांगलीकरांचा जो अमाप उत्साह ओसंडून वाहत आहे, त्या सगळ्या उत्साहाला मी सलाम करतो. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.